पिचडगाव माऊली आश्रमात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीची संत महंतांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा। पिचडगाव येथील माऊली आश्रमात नूतन मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रविवार दिनांक 8 जून रोजी विविध संत महंतांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। हा पावन सोहळा माऊली आश्रमाचे प्रमुख हबब श्री ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यावेळी अमृषी संस्था नामश्रीचे महंत कृष्णागिरीजी महाराज, वेदांताचार्य देविदासजी महाराज मस्के, श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे स्वामी रमेशानंदगिरीजी महाराज, रामकृष्ण आश्रमाचे महंत भगवान महाराज जंगुले शास्त्री, खडेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंदगिरी महाराज, चैतन्य कानिफनाथ देवस्थानचे प्रमुख बालयोगी दीपकनाथजी महाराज तसेच गोगरगाव, शिनाई व नेवासा येथील संत महंतांची उपस्थिती लाभली। प्रसिद्ध वेदशास्त्र संपन्न ग्रामपुरोहित आचार्य गणेशदेव कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली हेमंत कुलकर्णी, दत्तागुरु सेवणकर, मयूरगुरु सेवणकर, गणेशगुरु देशपांडे या ब्रह्मवृंद मंडळींनी धार्मिक विधी पार पाडले। प्रमुख संत महंतांचे स्वागत, संतपूजन करून करण्यात आले। या त्रिदिनी धार्मिक महोत्सवात होमहवन, नामस्मरण व विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये सहभागी झालेल्या 15 भक्त दाम्पत्यांचा तसेच मंदिर निर्मितीत व अन्नदानात योगदान देणाऱ्या दात्यांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। या निमित्ताने भक्त परिवाराच्या वतीने माऊली आश्रमाचे संस्थापक हबब ज्ञानेश्वर महाराज हजारे यांचा पुष्पवृष्टीद्वारे गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, सीताराम महाराज पठाडे, रामनाथ महाराज पवार, चांगदेव महाराज काळे, विजय महाराज पवार, संतसेवक लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे तसेच आळंदी येथील मृदुंगाचार्य समाधान महाराज कन्हेरकर यांच्यासह अनेक वारकरी संत, पिचडगाव ग्रामस्थ, विविध संस्था पदाधिकारी व आश्रम भक्त परिवाराने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। संत महात्म्यांच्या पावन संगतीने पार पडलेल्या या सोहळ्याची सांगता आमरसाच्या महाप्रसादाने करण्यात आली। महाराष्ट्र न्यूज प्रिंट साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। की जय जय श्रीराम। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।